नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत पाडवा विशेष मस्त अशी थाळीची रेसिपी. तेही एकदम झटपट होणारी, एकदम अशी आपण म्हणतो ना सागर संगीत असा आपल्याला हा स्वयंपाक करायचा आहे. तर आता आपण वेळ न गमावता रेसिपीकडे वळूयात. तर आता अगोदर काय करूयात, आपण कुकरमध्ये मी इथे 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. तर ते आपल्याला त्याचे 2-2 भाग करायचे आहेत आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर आता आपलं कुकर होत आहे तोवर आपण काय करूयात, आपल्याला इथं मस्त अशी बासुंदी बनवायची आहे. तर एकदम झटपट होणारी बासुंदी आपल्याला करायची आहे. तर मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तर हे फुल फॅट दूध आहे. तर आता आपण अगोदर काय करूयात, त्याला एक उकळी काढून घेऊयात. आणि इथे मी 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. ते आपल्याला थंड दुधामध्ये त्याचं जे हे आहे का त्याला घोळवून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला ते घोळ तयार केलेला आहे का तो असा आपल्याला एका हाताने हलवत तो व्यवस्थित असा आपल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आता इथे मी दुसरी कढई घेतलेली आहे. आपलं दूध गॅसवरच आहे, दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे मी. आता ही मी 1/3 कप आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. तर तुम्ही साखर थोडीशी कमी जास्त करू शकता, पण एवढं प्रमाण व्यवस्थित आहे आपल्या बासुंदीसाठी. तर आता आपण काय करूयात, त्याचं एक कॅरमल तयार करून घेऊयात. एकदम इन्स्टंट आपल्याला ही बासुंदी बनवायची आहे. तर मी ह्याचं कॅरमल तयार करून घेते आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक मस्त असा दुसरा वेगळा पदार्थ घालायचा आहे, जेणेकरून खव्याची टेस्ट आली पाहिजे त्याला. तर इथे मी एक 1/3 कप जे आपण साखर घातली होती का त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मी इथे मिल्क पावडर घेतलेलं आहे. ते आपल्याला या कॅरमलमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकायचं आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती साखर जी आहे का ती व्यवस्थित अशी दुधामध्ये मिक्स झाली पाहिजे. तर बघू शकता अगोदर साखरेचे थोडेसे खडे होतील, पण जसं जसं आपण दूध टाकेल तसं तसं ती साखर विरघळल्या जाईल आणि नंतर आपल्याला ती पूर्ण जे कॅरमल करून घेतलेलं आहे का मिल्क पावडर आणि साखरेचं, ते आपल्याला आपल्या बासुंदीच्या दुधामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर एकदम रंग पण छान येईल या असं कॅरमल करून टाकल्यामुळं आणि आपण मिल्क पावडर टाकल्यामुळं एकदम खव्याची टेस्ट येते आणि एकदम अशी सुमधुर आपली ही बासुंदी तयार होते. तर आता याला व्यवस्थित असं थोडंसं आपण शिजवून घेऊयात. लगेच याला घट्टसरपणा येतो, कारण आपण मिल्क पावडर घातलेला आहे, कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. तर आणि एकदम असं क्रीमी टेक्स्चर येतं या बासुंदीला, खूप मस्त अशी लागते. चवीला भन्नाट अशी ही बासुंदी तयार होते. तर तुम्ही ही बासुंदी नक्की करून बघा. तर बघू शकता एक 3-4 मिनिटानंतर बासुंदी किती घट्टसर दाटसर झालेली आहे आणि रंग बघू शकता तुम्ही किती मस्त असा आलेला आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम अशी झालेली आहे. तर आता आपण ही बासुंदी एका पातेल्यामध्ये ओतून घेऊयात आणि याला गार करायला फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. तर मी इथे ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत. तर तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट टाकून घ्या. मी इथे काजू बदाम घातलेले आहेत. आता याला व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि थोडंसं थंड करून घेऊयात आणि नंतर एका भांड्यामध्ये ओतून ही आपण फ्रीजमध्ये थंड करायला घेऊयात, कारण ही आणखीन थंड झाल्यानंतर आणखीन घट्टसर होईल आपली बासुंदी. एकदम सुमधुर बासुंदी तयार आहे. तर आता आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत बासुंदीसोबत. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी इथे 2 चमचे रवा घातलेला आहे. रव्यामुळे काय होईल, एकदम आपल्या पुऱ्या ज्या आहेत का कुरकुरीत होतील. एकदम थंड जरी झाल्या तरी पण कुरकुरीतच राहतील. आणि मी इथे पुन्हा 3 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आपण रवा 2 चमचे घेतलेला आहे आणि बेसन थोडं जास्त घेतलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. आणि पुरी करते वेळेस आपल्याला नेहमी पिठाचा गोळा घट्टसरच मळावा लागतो. आता 10 मिनटं आपण झाकून ठेवूयात. आता इथे मी पालकची जुडी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचाभर ओवा हातावर क्रश करून टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथे पालकच्या वड्या बनवायच्या आहेत. एकदम मस्त अशा ह्या खुसखुशीत वड्या होतात आणि चवीला तेवढ्याच भन्नाट अशा होतात. आता इथे मी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. एक 3-4 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या
आणि थोडीशी त्याच्यात कोथिंबीर घालून मी त्याचा ठेचा तयार करून घेतला होता, तो टाकून घ्यायचा आहे आणि थोडेसे जिरे पण घातले होते मी त्याच्यामध्ये. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, एक अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं कमी आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे. आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आता इथे मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे, हळद पावडर आणि मी इथे भरपूर असे तीळ घातलेले आहेत, पांढरे तीळ. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात पाणी न घालता याचं आपल्याला एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. कारण आपण पालक स्वच्छ धुवून घेतली होती आणि पालकामध्ये बरंचसं पाणी असतं, त्यामुळे आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर पुन्हा मला थोडंसं बेसन पीठ लागलेलं आहे, तर 2 चमचे मी पुन्हा याच्यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे. तर एकूण मिळून मला अर्धा कप बेसन लागलेलं आहे. तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. त्याचे गोळे बनवून इथे मी बघू शकता एक 5-7 मिनिटं हे गोळे जे आहेत का वाफवून घेतलेले आहेत आणि वरतून मी छान असे गोळ्यामध्ये तीळ लावून घेतले होते. तर बघू शकता मस्त अशी पालक वडी शिजलेली आहे. आता थंड करून घेऊयात आणि त्याच्या वड्या कट करून घेऊयात. तर आता आपल्याला भाजी बनवायची आहे. तर भाजी एकदम वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची आपल्याला बनवायची. तर इथे मी कांदा, खोबरं आणि त्याच्यासोबतच हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या. तर इथे मी 5-7 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कांदा पण भाजून घेतलेला आहे. त्याचं बारीक असं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. ते तेलामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मी इथे 1 चमचाभर धने पावडर घातलेला आहे आणि 1 चमचाभर मी इथे किचन किंग मसाला घातलेला आहे. आपल्याला बाकी कोणतेही मसाले याच्यामध्ये घालायचे नाहीत. आता हळद पावडर घातलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचाभर डाळ्याचं पीठ आहे का, डाळव्याचं पीठ आपण म्हणतो ते घातलेलं आहे. याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपलं छान असं जे हे आहे का मिश्रण आहे का शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊयात. तर मी त्याचे वरचे जे सालटे आहेत का ते काढून घेतलेले आहेत, बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घ्यायच्या आहेत. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आपल्याला इथे भाजीला गरमच पाणी वापरायचं आहे. तर गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला झाकून छान असं एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाट्यामध्ये आपले जे मसाले आहेत का पूर्ण छान असे उतरले पाहिजेत. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि झाकण लावून शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे, एकदम वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची. आपण नेहमीच आलूची भाजी, बटाट्याची भाजी आपण करतो, तर ह्या पद्धतीने केली तर तुम्ही एकदम छान अशी होईल आणि एकदम वेगळ्या पद्धतीची पण होईल. तर आता आपण वड्या एकदम व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहेत. आता त्या छान अशा तळून घेऊयात आणि वड्या झाल्यानंतर आपण लगेच पुऱ्यासुद्धा ह्याच्यामध्येच तळून घेऊयात. एकदम खुसखुशीत आपल्या ह्या पालक वड्या तयार होतात. तर एकदम आपला साग्र संगीत स्वयंपाक आपला झटपट तयार होतो. एक अर्ध्या पाऊण तासामध्ये आपला हा स्वयंपाक पूर्ण तयार होतो, कारण आपण इन्स्टंट बासुंदी तयार केलेली आहे आणि बटाट्याची भाजी पण छान अशी बनवलेली आहे. पुऱ्या बघू शकता एकदम टम्म अशा फुगलेल्या आहेत. तर आता आपण ह्या सर्व पुऱ्या ज्या आहेत का ह्या पद्धतीने तळून घेऊयात आणि आपण रवा आणि बेसन घातल्यामुळे एकदम रव्यामुळे कुरकुरीत राहतात आणि बेसनामुळे त्याला चव पण छान अशी येते. तर आता आपण ह्या पुऱ्या काढून घेऊयात आणि ताट मांडून घेऊयात. तर तुम्ही ह्या पाडव्याला ही थाळीची रेसिपी नक्की बनवून बघा. एकदम मस्त अशी झटपट होणारी आणि तेवढीच आपण सोप्या पद्धतीने ही केलेली आहे. एकदम बासुंदी तर बघू शकता तुम्ही एकदम घट्टसर अशी झालेली आहे. टेक्स्चर तुम्ही रंग बघू शकता आणि भाजी पण एकदम मस्त अशी झालेली आहे. मी सोबतच जिरा भात केलेला आहे, तर जिरा भात मी तुम्हाला दाखवला नाही आणि त्याच्यासोबतच मी पापड्या पण तळलेल्या आहेत आणि थोड्याशा मागून वेगळ्या पद्धतीने मी चौकोनी पुऱ्या करून घेतल्या होत्या, त्या पण करून घेतलेल्या आहेत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब